नमस्कार. आज 26 डिसेंबर 2025 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आज अगदीच खुश आहे पहा, कारण सेल्फ एक्सप्लेनेटरी बातम्या आहेत व अगदीच 5 मिनिटामध्ये आय थिंक आजचं न्यूजपेपर अनालिसिस संपून जाईल. तर चला सुरुवात करूयात. काल ख्रिसमस डे होता, त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे कार्यक्रम अटेंड केला. त्याच्यानंतर बेरजेनंतर वजाबाकी सुरूच. स्किप 1.37 लाखांहून अधिक मुले कुपोषित, राज्य सरकारची उच्च न्यायालयामध्ये कबुली. व हायकोर्ट पण काल हसत होतं, म्हणजे राज्य सरकार कशा पद्धतीने आकडेवारी लपवतं याबाबत. व साहजिक आहे पहा की ज्यावेळेस आकडेवारी रिअल जी आकडेवारी जी आहे ती बाहेर येते ना, त्यावेळेस अगदीच सर्वांना धक्का पोहोचतो. अगदी म्हणजे हसत होतं म्हणजे हे कटाक्ष पद्धतीने होतं. बाकी जर तुम्ही ही रियालिटी जर पाहिलात तर खूप भयावह ही आकडेवारी आहे. 1.37 लाखांहून अधिक मुले कुपोषित आहेत आज घडीला महाराष्ट्रामध्ये. ओके. व आता याची जी डिटेल आकडेवारी आहे ना, ती लवकरच परत एकदा हायकोर्टामध्ये सादर केली जाईल व त्याची जी नियमावली आहे किंवा उपाययोजना आहेत त्या पण हायकोर्टामध्ये राज्य सरकार सांगणार आहे. पाहूयात, आगामी काळामध्ये याबद्दल चर्चा नक्की केली जाईल. बाकी इथे आकडेवारी दिलेली आहे पहा सध्याला राज्य सरकारने हायकोर्टमध्ये की 1,37,407 मुले कुपोषणग्रस्त असल्याची कबुली राज्य सरकारने काल उच्च न्यायालयामध्ये दिलेली आहे. डन. त्याच्यानंतर नवी मुंबई येथून उड्डाणे सुरू झालेली आहेत. कालच्या न्यूजपेपरमध्ये आपण पाहिलेलंच होतं. पुढे चला, भटक्या श्वानांसाठी जी पॉलिसी आली त्याबद्दलचा आहे पहा. तसे प्रश्न येणार नाहीत UPSC किंवा MPSCला. त्यानंतर उत्तरपत्रिकांमध्ये MPSCकडून बदल, ही बातमी कालच्या न्यूजपेपरमध्ये पाहिलेली आहे. तरी परत एकदा आपण पाहणार आहोत. तर पहा, आता याच्यापूर्वी कसं व्हायचं, तर 4 अशा पद्धतीने गोळे असायचे आपले उत्तरपत्रिकेमध्ये. तर आता याऐवजी 5वा पण तिथे ऑप्शन असणार आहे, जे की फिल करायचं आहे. बरोबर. मग पहा, याच्यापूर्वी काय केलं जायचं, तर आपल्याला जर उत्तर येत नसेल ना तर आपण स्किप करायचो, म्हणजे ह्या गोळा कोणता पण भरायचा नाही. पण आता तुम्हाला हे पूर्ण फिल करावं लागणार आहे. ते पण कोणती पेन पहा, तर ब्लॅक पॉईंट पेन. ओके. जर ब्लॅक बॉल पॉईंट पेनने जर तुम्ही हे गोल केला नाहीत तर तुमचे मार्क तिथं किंवा तुमची उत्तरपत्रिका अवैध तिथं कन्सिडर केली जाईल, म्हणजे चेकच केली जाणार नाही. त्यामुळे हा बदल लक्षात घ्या. व कालच्या न्यूजपेपरमध्ये पण म्हटलं होतं मी की तुम्हाला आता टाईम किती, फक्त 110 मिनिट असणार आहे. कारण उर्वरित 10 मिनिटामध्ये तुम्हाला हे जे जिथे तुम्हाला प्रश्न आलेले नाहीत तिथं तुम्हाला हे गोळे भरायचे आहेत. व तुम्ही जर गोळे भरला नाहीत व फक्त प्रश्न सोडत राहाल ना, तर अगदी जेवढे तुम्ही सॉल्व केले नाहीत त्याचे 1/4ने निगेटिव्ह मार्क तिथं कटणार आहेत, म्हणजे 25%नी निगेटिव्ह तिथं अगदीच जाणार आहेत. ओके. त्यामुळे थोडंसं सिरियसली होऊन तुम्हाला उत्तरपत्रिका आता सॉल्व करायची आहे. हा बदल 1 मार्च नंतरच्या सर्व परीक्षांना लागू असणार आहे. डन. पुढे चला. इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची दिसत नाही आहे, म्हणजे ज्या बातम्या आहेत ना त्या आपण काल ऑलरेडी घेतलेल्या आहेत. त्यानंतर झियापुत्र 17 वर्षांनी मायदेशी, BNPचे अध्यक्ष तारिक रहमान यांचे बांगलादेशमध्ये स्वागत. ठीक आहे, पाहूयात आता बांगलादेशमध्ये कशा पद्धतीने राजकारण वगैरे पुढे जाईल. व पहा, बांगलादेशवर आपण करडी नजर नक्कीच ठेवून आहोत. डेली मी बांगलादेशबद्दल चर्चा करतच आहे, पण पहा, डिटेल जाण्याची आत्ताच आवश्यकता नाही. याच्यापूर्वी आपण डिटेलरित्या विश्लेषण केलं आहे, त्यामुळे स्किप करू शकता. पुढे चला. त्यानंतर पहा, ही एक महत्त्वाची न्यूज आहे पहा. पसाज नंबर हे काय असतं, तर सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये पसाज नंबर ही संज्ञा वापरली जाते. पसाज नंबर म्हणजे काय, तर पहा, विषाणू, जीवाणू किंवा बुरशीसारखे जे सूक्ष्मजीव असतात एका पोषण माध्यमावरून दुसऱ्या पोषण माध्यमात स्थलांतरित करून वाढवले जातात, त्याला सबकल्चर म्हणतात. व यालाच पसाज नंबर म्हणजे मूळ सूक्ष्मजीवाला आपण किती वेळा दुसऱ्या माध्यमात स्थलांतरित करतो किंवा स्थलांतरित केले गेले आहे, यालाच ही जी स्थलांतराची जी संख्या मोजली जाते ना त्याला पसाज नंबर म्हणतात. ओके. कोणते पहा, तर विषाणू, जीवाणू आणि बुरशी. ओके. हे एका जीवावरून दुसऱ्या जीवावरमध्ये नक्कीच ट्रान्सफर होऊ शकतात, जसं की कोविड व्हायरस. ओके. अगदी त्याच पद्धतीने पहा, विषाणू, जीवाणू आणि बुरशीसारखे जे सूक्ष्मजीव आहेत हे ट्रान्सफर किती वेळ होऊ शकतात, यालाच पसाज नंबर तिथं कन्सिडर केलं जातं. परीक्षेला ही डायरेक्टली डिफाईन वगैरे येऊ शकतं, त्यानिमित्ताने हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. डन. त्याच्यानंतर हा आर्टिकल तुम्ही पाहिलात म्हणजे टायटलच पहा तुम्ही, व जर शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता, कारण कमजोर दिलवाले इसे ना देखे अशा पद्धतीचं हे टायटल आहे. अरवली हरवली जिरवली. ओके. मी याला स्किप करतोय, पण सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, तुम्ही नक्की हा वाचून घेऊ शकता. व ज्या विद्यार्थ्यांना वाचन झालं नाही, काळजी करू नका, एकही बातमी सुटलेली नाही. कालचं न्यूजपेपर तुम्ही अनालिसिस पाहू शकता किंवा परवा दिवशीचं पण न्यूजपेपर अनालिसिस पाहिलात तर तुम्हाला मोर दॅन सफिशियंट माहिती मिळून जाणार आहे. डन. जर शक्य झालं वाचलात तर बेटरच आहे. ओके. त्याच्यानंतर बेटी बचाव, पण कोणापासून, आता अगदीच पहा,
जो दिल्ली हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे त्याच्या विरोधात अंजली पटेल ॲडव्होकेट अंजली पटेल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. मग पाहूयात सुप्रीम कोर्ट याबद्दल काय निर्णय देईल. ही बातमी सध्याला बनत आहे, त्यामुळे आपण स्किप करूयात सध्याला. व याबद्दल पहा पब्लिक प्लॅटफॉर्मवरती आहे व अशा पद्धतीचे टायटल वगैरे जे आहेत याला आपण बोलू शकत नाही किंवा सध्याला आपण चर्चा करू शकत नाही, त्यामुळे मी स्किप करतोय. व सेल्फ एक्सप्लेनेटरी नक्की आहे, तुम्ही स्वतःहून ते वाचून नक्की घेऊ शकता. नेक्स्ट आहे जलसमाधी मिळाली पाक पाणबुडी पुन्हा येते, भारतासाठी काय इशारा. आपण सर्वांनी द गाझी अटॅक मूवी पाहिली असाल पहा. त्या मूवीमध्ये PNS गाझी हे दाखवण्यात आलेली आहे, बरोबर. मग अगदी त्याच धर्तीवर पहा चायनाने काय केलेलं आहे, पाकिस्तानला अगदी म्हणजे एक चांगला मित्र या नात्याने त्यांना सर्व शस्त्रास्त्रे वगैरे देत आहेत. जसं की पहा मे महिन्यामध्ये आपण पाहिलेलं आहे JC-10 लढाऊ विमाने पाहिलीत आपण, त्यानंतर PL-15 क्षेपणास्त्रे, ड्रोन, त्यानंतर हवाई संरक्षण प्रणाली. ओके, हे जे सर्व आहे ना, ज्यावेळेस पहलगामचा हल्ला त्याच्या विरोधात आपण ऑपरेशन सिंदूर आपण पाकिस्तान विरोधी केलेलं होतं, त्यामध्ये कारवायाला तिकडून जो सामना येत होता तो चायनीज शस्त्रास्त्राचा येत होता. त्यामध्ये आपला JC-10 लढाऊ विमाने वगैरे सापडलेली आहेत किंवा त्याचे अवशेष भारतीय हवाई दलाने किंवा भारतीय सैन्य दलाने आपल्यासमोर ठेवलेली आहेत. किंवा आपली रिअल लढाई ही पाकिस्तानसोबत नव्हती त्यावेळेस, तर कोणासोबत होती ऑपरेशन सिंधूर दरम्यान, तर ती चायनासोबत होती. ओके, म्हणजे बॅकवर्डमध्ये कोण काम करत होतं, चायना आणि टर्की हे दोन देश तिथं बाजूने काम करत होते पाकिस्तानकडे अगदीच त्याच्याकडे स्वतःचं काहीच नाही आहे, पण चायना त्याला आता सजवं काही देत आहे. अगदी त्याच धर्तीवर पहा चायनाने आता त्याला पाणबुडी दिलेली आहे. ओके, मग पाणबुडी दिल्यानंतर आता त्यांनी त्याचं नाव काय केलं आहे, परत एकदा PNS गाझी हे त्याचं नामकरण केलेलं आहे. यामुळे काय म्हणजे ते स्वतःला थोडंसं आणखीन मास आल्यासारखं करत आहेत, अशा पद्धतीने हे आर्टिकल आहे. मग ही जी नवी PNS गाझा आहे किंवा जी चायनाने त्यांना गिफ्ट केलेली पाणबुडी आहे ना नवीन, मग त्या पाणबुडीचे वैशिष्ट्य काय आहेत तर पहा, ही हवेपासून स्वतंत्र प्रणोदन अर्थात AIP तंत्रज्ञानामुळे या पाणबुड्या पृष्ठभागावर न येता बराच काळ पाण्यात राहू शकतात. म्हणजे पहा आज घडीला तुम्ही गाझी अटॅक हा मूवी पहा, त्यामध्ये पण तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे. पहा ज्यावेळेस ऑक्सिजन लेवल वगैरे कमी होतं त्यावेळेस अगदीच म्हणजे जे पाईप असतो त्यामधून ऑक्सिजन वगैरे घेण्यासाठी ते वर येत असतात भारतीय सबमरीन्स वगैरे. अगदी याच धर्तीवर आजपर्यंतची टेक्नॉलॉजी वगैरे चालायची, पण आता नव्याने कोणती टेक्नॉलॉजी आहे, AIP टेक्नॉलॉजी आलेली आहे. ओके, मग ह्या AIP टेक्नॉलॉजीमुळे काय होणार आहे पहा, जास्तीत जास्त काळ आपल्याला काय पाण्यात राहता येतं. म्हणजे ऑक्सिजन आपलं जरी संपलेलं असलं, म्हणजे काय म्हणू शकता सबमरीनमधलं जे ऑक्सिजन आहे ते जरी संपलेलं असलं तर तुम्ही AIP टेक्नॉलॉजीनुसार काय करू शकता, ऑक्सिजन परत एकदा आपल्या सबमरीनमध्ये वगैरे भरू शकता. त्यामुळे अगदीच ही काय आहे तर जास्त वेळ पाण्यामध्ये राहू शकते. त्याच्यानंतर स्टेल्थ टेक्नॉलॉजी याकडे आहे पहा, म्हणजे आपली जी सिस्टीम आहे ती रडारवर चालते. ओके, आपण पाण्यामध्ये आज घडीला जर पाहिलं तर पाण्यामध्ये कोण येत आहे का किंवा पाण्यामधील जी सुरक्षा आहे ती आपण कशा पद्धतीने पाहतो पहा, तर रडार या यंत्रणेनुसार, बरोबर आहे. पण आता ह्याच रडारला ती काय करू शकते, चोरून रडारची जी नियंत्रण आहे त्याला लक्षातच येणार नाही की इथून काहीतरी जात आहे. म्हणजे रडारची यंत्रणा सोनारवरती काम करते पहा. अशा पद्धतीने जे रेडिओ वेव्हज आहेत ते एखाद्या पृष्ठभागाला टकरावून पुन्हा काय वापस जातात. ओके, मग अगदी अशा पद्धतीवर काय करते, रडार काम करत असतं. पण जे स्टेल्थ टेक्नॉलॉजी आहे ना, ते हे जे रेडिओ वेव्हज एखादी रडार पास करणार आहे त्याला ते लागून जाऊ शकत नाहीत किंवा त्याला ते डायरेक्टली पास करतं. म्हणजे समजूनच येणार नाही की इथून काहीतरी एखादी वाहन वगैरे जात आहे किंवा इथून पाणबुडी वगैरे जात आहे. ओके, हेच आहे स्टेल्थ टेक्नॉलॉजी, म्हणजे चोरून जाऊ शकतं तिथं. ओके, रडारच्या लक्षातच येणार नाही की इथून काहीतरी गेलेलं आहे. अशा पद्धतीची ही टेक्नॉलॉजीचं पाणबुडी आहे. त्यामुळे अगदीच भारताला चॅलेंज तर नक्कीच आहे पहा. चायना याच्यापूर्वी पण चॅलेंज राहिलेलाच आहे, पण आता सध्याला काय होणार आहे पहा, अगदी पाकिस्तानला ही पाणबुडी वगैरे दिल्यानंतर पाकिस्तानची हरकत चांगल्या पद्धतीने राहणार नाही, बरोबर. ते थोडंसं जास्तच उड्या मारण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे. ओके, त्यासाठी हे थोडंसं चॅलेंजिंग आपल्या भारतासाठी बनलेलं आहे. ओके, पाहूयात इंटरनल सिक्युरिटी त्यानंतर इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आपल्याला हे पुन्हा पाहायचंच आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे चला. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथं संपत पहा. यामध्ये अन्य दुसरी कोणती न्यूज गरजेची दिसत नाही, म्हणजे मिनी मॅगझिन वगैरे आलेला आहे. त्याच्यानंतर येतं द हिंदूमध्ये ही पहिली बातमी आपण पाहिलेलीच आहे. ओके, त्याच्यानंतर ओपीएमबद्दल एक आलेलं आहे, ओपीएम अफीम गांजा ज्याला आपण म्हणतो. मग पहा मध्य प्रदेशमध्ये आता अगदी आज घडला जर तुम्ही गांजा किंवा अफीम
ओपियम ज्याला आपण म्हणतो, त्याला जर पकडलं तर तुम्हाला काय NDPS ॲक्टनुसार अरेस्ट वगैरे केली जाते. मग आपल्या देशामध्ये ओपियमची शेती किंवा अफीमची शेती केली जाते का? तर बिलकुल यस. मध्य प्रदेशामध्ये तसं लायसन्सिंग वगैरे दिलेलं आहे. मध्य प्रदेश किंवा आणखीन 3 स्टेटमध्ये पहा आपल्याला काय लायसन्स तिथं केंद्र सरकारद्वारे देण्यात येतं. ओके. व केंद्र सरकारद्वारे जे शेतकरी लायसन्स धारक आहेत त्यांनाच तिथे परवानगी आहे अफीम पिकवण्यासाठी किंवा गांजा पिकवण्यासाठी. बाकी उर्वरित ज्या कोणी शेतकऱ्यांनी वगैरे जर गांजाची लागवड तिथं केलेली असेल तर त्याला नक्कीच अरेस्ट तिथं केली जाते NDPS ॲक्टनुसार. ओके. तर अगदी लिगलाइज्ड आहे. कशासाठी? तर मेडिसिन पर्पजसाठी लिगलाइज्ड आहे. ओके. मेडिसिनल पर्पजसाठी लिगलाइज्ड आहे. त्यामुळे फक्त केंद्र सरकार ज्या शेतकऱ्यांकडे लायसन आहेत त्यांनाच पिकवण्याची इथं मुभा असेल. त्याचमुळे पहा मध्य प्रदेशमधील जे शेतकरी आहेत ना ते असं म्हणतात की मुलापेक्षा अफीमचं जर लायसन तुमच्याकडे असेल तर ते खूप चांगलं असेल. व पर्टिक्युलरली अफीमची शेती कुठे केली जाते तर माळवा रिजन, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मध्य प्रदेश माळवा रिजन. ओके. मंदासूर, निमुची अँड रतलाम इज अंडर स्क्रुटिनी ऑफ 4 एन्फोर्समेंट एजन्सी. त्यामध्ये CBN आहे, नार्कोटिक्स ब्युरो ऑफ इंडिया, त्यानंतर द नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि मध्य प्रदेश पोलीस, त्यासोबतच नार्कोटिक्स विंग, या 4 अंतर्गत हे शेतकरी किंवा मध्य प्रदेशचा जो माळवा पठार आहे किंवा माळवा जे रिजन आहे यामध्ये शेती केली जाते. व त्यावरती 4 संस्था नजर ठेवून असतात की इथून अन्य कोणी घेऊन जात आहे का, किंवा पहा त्या पूर्ण असं साडीने वगैरे त्याला बाजूनं बांधलं जातं जेणेकरून कोणतंही म्हणजे जे पक्षी वगैरे आहेत त्याचे सीड्स वगैरे बाहेर घेऊन जाऊ शकत नाही यासाठी. म्हणजे इथं नेट वगैरे लावलेली आहे, बाजूने साड्या वगैरे लावले जातात व अशा पद्धतीने ही शेती नक्की केली जाते. ओके. थोडंसं इथं सुरक्षा नक्की काळजीपूर्वक इथं पाहिलं जातं. आय होप हा पॉईंट तुम्हाला नक्कीच समजला असेल. त्याच्यानंतर पहा संपूर्ण भारतीय सिनेमाबद्दलचा आजचा आर्टिकल आलेला आहे. कॅन प्रोपोगंडा बी ग्रेट आर्ट. म्हणजे धुरंधर जी मूवी आहे त्याबद्दल ध्रुव राठी यांनी पण एक व्हिडिओ बनवलेला आहे. मग त्यामध्ये त्यांचं जे म्हणणं आलेलं आहे किंवा त्यासारखंच इथं एक इंटरव्ह्यू देण्यात आलेला आहे किंवा सध्याला प्रोपोगंडा मूवीज वगैरे चालत आहेत. पण पहा त्यामध्ये आपण डिबेटमध्ये जायचं नाही आहे. ओके. पण तुम्हाला लक्षात राहावं यासाठी तुम्ही नक्कीच हा आर्टिकल वाचून घेऊ शकता. पहा इंटरव्ह्यूला जर प्रश्न आला ना की प्रोपोगंडा आर्ट काय असतं तर नक्कीच तुम्ही तिथे हे पॉईंट जे आहेत ते सांगू शकता. आता बाकी मी इथून या पब्लिक प्लॅटफॉर्मवरती याबद्दल चर्चा वगैरे करू शकत नाही, कारण अगदी काही विद्यार्थ्यांच्या भावना वगैरे दुखवल्या जाऊ शकतात व हे पब्लिक प्लॅटफॉर्म आहे त्या संदर्भात. बाकी जर तुम्ही पाहिलात सावित्रीबाई फुले यांचा हिंदी सिनेमा आला त्याबद्दल पण आर्टिकल आलेला आहे. शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता, अन्यथा आता इथे थांबलं तरी चालेल. धन्यवाद.